तर आखाडी आणि त्यालाच गुरुपौर्णिमा, व्यासपूजा अशी नावे दिलेली आहेत. तर हा जो सण आहे, हा वर्षातला पहिला सण मानला जातो आणि या सणांपासून हळू-हळू सणांची सुरुवात होते. नागपंचमी येते, रक्षाबंधन, गणपती उत्सव हे सगळे हळू येत जाणारे, पोळा असेल, तर या सगळ्या सणांना आपल्याला गोड-धोड तर बनवावं लागतंच आणि अशा वेळी आपण बाजारचा खवा म्हणा किंवा बाजारच्या दुधापासून मिठाई न बनवण्याचा जर तुमचा विचार असेल, तर ही घरची बनणारी मिठाई अतिशय सुंदर बनते, खूप चवदार बनते आणि ही गुजराती मिठाई आहे आणि तुम्ही अगदी घरच्या 3 ते 4 साहित्यात ही बनते आणि टेस्टला जर म्हणाल तर अतिशय उत्तम बनते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप छान. टेस्टी फूड बाय मेनूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आजची ही जी रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे त्याचं नाव आहे सुकडी. तर यासाठी तूप थोडं जास्त लागतं, पण चवीला तितकीच ती भन्नाट लागते. तर काजू आणि बदाम मी घेतले आहेत तुपात, हे आपण शेकून घेणार आहोत. तर आता हे सुद्धा ऑप्शनल आहेत. अगदी तुमच्याकडे हे जरी नसेल तरीही तुम्ही सुकडी हा पदार्थ बनवू शकता. पण मी त्याची पौष्टिकता वाढावी म्हणून त्यासाठी हे त्यात काजू आणि बदाम घालते आणि आणखीन एक पदार्थ आपण तळून घेणार आहोत. ते सुद्धा आपण बघूया. तर हे दोन्ही पदार्थ अगदी ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे नसेल तर केवळ 3 साहित्याची गरज याला लागते आणि 3 साहित्यात सुद्धा ही सुकडी बनवून तयार होते आणि चवीला तितकीच भन्नाट लागते. तर आता मी इथे खाण्याचा जो डिंक असतो तो घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण फुलवून घेणार आहोत. या सुकडीची पौष्टिकता वाढावी या दृष्टिकोनातून मी हे दोन्ही जिन्नस यात ॲड केलेले आहेत. हे जर टाकले नाही तरीही सुकडी उत्तम बनते. त्यामुळे अगदी 3 साहित्य लागतं. त्या 3 साहित्यात सुकडी बनवून जाते आणि खूप चवीला छान लागते. तर आता इथे आपण आपल्याकडे जो डिंक आहे तो सुद्धा आपण तळून घेऊया. आता हे किती टाकायचं तर याचं काही प्रमाण नाही, कारण यासाठी प्रमाण नाही, कारण आपण हे ऑप्शनल वरून घालतो आहे. तर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि थोडं कमी आवडत असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जास्त हाडं मजबूत व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही डिंक थोडा जास्तसुद्धा घालू शकता, कारण डिंक हा हाडांच्या मजबूतीसाठी खूप उत्तम असतो. तर आता इथे मी 3 वाट्या गव्हाचे कणिक घेणार आहे. आपल्याला याच्यात कुठलाही रवा किंवा मैदा काहीही न वापरता अगदी घरची जी पोळ्यांची कणिक असते ती आपण घेणार आहोत आणि ही कणिक आता आपण 3 वाट्या घेणार आहोत. मी मोजून 3 वाट्या यात घातलेल्या आहेत. आता तुपाचं प्रमाण किती घ्यायचं तर मी आधी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की तूप थोडंसं जास्त लागतं याला. तर आपली जी कणिक आहे ती अगदी अशी ओलसर व्हावी इतपत तूप त्यात लागेल. तर आता इथे आपण जर 3 वाट्या कणिक घेतली आहे तर त्याला 2 वाटी जर तूप तुम्ही घातलं तर अतिशय उत्तम. तर इथे मी आता अंदाजाने तूप घालते. अंदाजाने यासाठी की आपलं आधीच कढईत तूप होतं ज्यात आपण बदाम आणि डिंक तळून घेतला होता. त्यामुळे मी ओलसरपणा अधिक येईल अशी असं तूप त्यात घालते. तर संपूर्ण कणिक छान ओली झाली पाहिजे इतपत आपल्याला त्यात हे घालायचं आहे, तूप घालायचं आहे. म्हणजे मुठ्ठी वालं ओलं असं नाही म्हणत आहे मी. ते आपण मोहन जेव्हा घालतो त्याच्यासाठी, पण त्यापेक्षाही जास्त ओलसरपणा याला आला पाहिजे. आता मी यात पुन्हा तूप घालणार आहे कारण मला थोडंसं कोरडंसं वाटत आहे हे. तर यात आपण आणखीन तूप घालणार आहोत थोडंसं आणि छान ओलसरपणा येईल. तर मी याचं प्रमाण त्यासाठीच तुम्हाला सांगितलं की 3 वाट्या जर कणिक घेत असाल तुम्ही तर चांगलं 2 वाट्या त्याच मापाने आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर मी यात तूप अजून घालते आहे आणि या मिठाईचा सगळ्यात की जर असेल कुठली करण्याची तर ती म्हणजे याला तुपात कणकीला खूप वेळ खमंग भाजणे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट यातला आहे आणि या व्यतिरिक्त कुठलीही मेहनत याला लागत नाही जास्तीची. पण जी कणिक भाजण्याची मेहनत आहे ती बरीच लागते. मंद आचेवर म्हटल्यापेक्षा मध्यम आचेवर जरी तुम्ही कणिक भाजली तरी चालेल. फक्त इतकंच की खालून जळून यायला नको कणिक, तर त्यामुळे सतत त्यात चमचा चालवत राहणं हे गरजेचं असतं. आणि बघू शकता तुम्ही भरपूर ओली माझी कणिक झालेली आहे. तर मी तिला सतत ढवळत राहणार आहे आणि सोबतच आता दुसऱ्या कृतीकडे वळूया आपण. मी कणकीचा गॅस बंद केलेला नाही आहे, ती मधनं मी ढवळत आहे. पण तुम्हाला दाखवताना मी आता दाखवते की आपण जे दोन्ही आपले जिन्नस आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी
डिंकसुद्धा बारीक करून घेतलेला आहे तळलेला, आणि सोबत बदाम आणि काजू जे आपण तळले होते ते सुद्धा बारीक करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. फक्त आता आपण तयारी जी आहे या मिठाईची ती सगळी संपूर्ण करून ठेवावी लागते, कारण की गरमागरम ही मिठाई आपल्याला लावावी लागते. त्यामुळे याची जी पूर्वतयारी आहे ही संपूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला आधीच. म्हणजे आता जर मी इथे 3 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि त्यासाठी मला जो गूळ लागणार आहे तो गूळ मी वेळेवर काढू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे मी आधीच गूळ बारीक करून ठेवला आहे. तर 3 वाट्या कणिक घेतली आहे तर 3 वाट्या गूळसुद्धा छान बारीक करून घ्यायचा आहे. आपण तयार केलेल्या पावडरसुद्धा टाकून घेऊया आपण बारीक, याच्यासाठी की तो अगदी जर त्यात खडे राहिले तर तो या कणकीत टाकल्यावर विरघळणार नाही. त्यासाठी जर तुम्हाला किसून घेता आला तर किसून घ्या. अगदी बारीक असा क्रश करायचा आहे, त्याच्यात खडा राहता कामा नये. आणि असा 3 वाट्या आपल्याला करायचा. आणि तुम्ही आता कणकीचा रंग बघू शकता, पूर्ण बदललेला आहे. आणि यात मी जे आपली पावडर आहे त्यासुद्धा मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि आता फायनली मी यात गूळ टाकते. आता गूळ जसा आपण यात टाकतोय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक या रेसिपीमधली आहे की आपल्याला यावेळेस गॅस बंद करायचा आहे. कारण बऱ्याच वेळचा म्हणजे जवळपास 10 मिनटं आपण ह्या कणकीला भाजलेलं आहे आणि ती तेवढी गरम आहे आपली कणिक. तर छान गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजलेली आहे. आणि या मिनटाला इथे कणकीचा गॅस आपल्याला बंद करायचा आहे. जसा गूळ तुम्ही कणकीत ॲड कराल तसं तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि जी कणकीची उष्णता असते त्यामध्येच हा गूळ छान वितळून जातो आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. एका ताटाला तूपसुद्धा आपण आधीच लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण त्यात ओतायचं आहे आपल्याला. गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही, चुकूनही गॅस चालू नका ठेवू नये तर कणिक आणि गूळचं मिश्रण होऊन ते कडक गोट्यासारखं होतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे या डिशमधली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि जो कणकीची जी उष्णता असते त्यातच गूळ जो आहे तो मेल्ट होऊन जातो. आणि आता बघू शकता तुम्ही, रंगसुद्धा बघू शकता, मी एकजीव सगळं केलं आहे. गूळ आणि आपण जे पावडर टाकलेल्या होत्या त्या सगळ्या एकजीव मिक्स करून घेतल्यात व्यवस्थित. आणि आता आपण गरमागरमच ते मिश्रण ताटात ठेवतो आहे. सपाट बुडाची वाटी घेऊन आपण छान प्लेन करूया त्यांनी, कारण हे मिश्रण गरम असतं त्यामुळे वाटीची मदत लागते आपल्याला. आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण असं वाटत असलं तरी छान सेट होऊन जातं आणि थंड झाल्यावर त्याच्या छान म्हणजे वड्यासुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील. पण वड्या थंड झाल्यावर पाडता येत नाहीत, वड्या आपल्याला गरम असतानाच पाडाव्या लागतात. हा एक या मिठाईचा भाग आहे. करताना 2च काळज्या घ्याव्या लागतात. ते म्हणजे कणिक छान भाजावी लागते आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण गूळ त्यात घालतो आहे, गूळ बारीक किसलेला असावा आणि गूळ जेव्हा आपण घालतो आहे तेव्हा गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू अजिबात ठेवायचा नाही, अन्यथा गूळ आणि कणिकचं मिश्रण कडक होऊन येईल. आणि आता जसं मी प्लेन केलं तसंच आता मी त्याच्या कापसुद्धा पाडून घेते. म्हणजे गरम असतानाच आपल्याला कापसुद्धा याचे पाडावे लागतात. पण ही मिठाई 10 ते 15 मिनटात रेडी होते, पण खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने जर केली तर ही मिठाई बिघडत नाही. पण जर का तुम्ही गॅस चालू ठेवला आणि सतत ढवळत राहिले गूळ टाकल्यानंतरही तर मग ही बिघडू शकते. तर एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल. आणि मस्त अशी खमंग अशी ही मिठाई तयार होते आणि अगदी घरच्या साहित्यात, पण चवीला मात्र बाजारापेक्षा उत्तम लागते. फक्त मिठाई काढताना ती थंड होऊ द्या आणि मग त्याचे पीसेस वेगळे करा. आणि तुम्ही नक्की ही मिठाई ट्राय करा या येणाऱ्या सणांसाठी.